नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, KS अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। ते मित्रांनो तुम्हाला खूपच महत्त्वाचे आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफाने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफा ने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत देशावर बंदी घातलेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 20 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 पानिपतचे तिसरे युद्ध मराठा आणि अफगाण यांच्यामध्ये झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? तर ऑप्शन क्रमांक 3 गांधीजींनी भारतामध्ये आल्यानंतर चंपारण येथे पहिली चळवळ घडवून आणली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा गोपाळ कृष्ण गोखले यांनी दिली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 हेली नॅशनल पार्क हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये राष्ट्रीय उद्याने सर्वात जास्त मध्य प्रदेशात आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमेस 3568 किलोमीटर जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले, ते कोणत्या राज्यात आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले, ते कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी न्यू मूर बेट कोणत्या नदीवर आहे? खालीलपैकी न्यू मूर बेट कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आशुतोष कुंभकोणी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, डॅश डॅश म्हणजे घरचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय। डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय। तर ऑप्शन क्रमांक 4 घटनेचा सरनामा म्हणजे घटनाकारांचा मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर
टिकील तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पहा, डॅशच्या डोंगररांगामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. डॅश डोंगररांगामुळे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अजिंठा व सातमाळा ते खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पहा, फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश येथे आहे. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पहा, अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश येथे आहे. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पहा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेशी दौरा कोणत्या देशात केला? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेश दौरा कोणत्या देशात केला? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पहा, हर्ट्ज हे डॅश या मापनाचे एकक आहे. हर्ट्ज हे डॅश या मापनाचे एकक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वारंवारता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहा, यकृत हा अवयव शरीरातील डॅशच्या संबंधित आहे. यकृत हा अवयव शरीरातील डॅश संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पचन संस्थेशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पहा, भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विवेकराम चौधरी हे हवाई दलाचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पहा, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा, खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्तमानपत्र. मराठीतील पहिले दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा, भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 368 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा, खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 फुमियो किशिदा हे जपानचे पंतप्रधान आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा, रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश असे म्हणतात. रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 थ्रॅम्बोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. तर ऑप्शन क्रमांक 3 बहादूर शाह यांना दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा, रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्वाच्या अभावामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा, ठक्कर बाप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ठक्कर बाप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आदिवासी कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहेत? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती यांना अधिकार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, महाराष्ट्रात डॅश हा जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. महाराष्ट्रात डॅश जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा, खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा, मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा म्हणजेच मोडकसागर ही जलाशये कोणत्या जिल्ह्यात आहेत? मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा
म्हणजेच मोडकसागर ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 वा, खालीलपैकी डॅश अशा प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? खालीलपैकी डॅश अशा प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 वा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 वा, गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 वा, एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर ऑप्शन क्रमांक 4 एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर जवळ महू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा, खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्पन्न कर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा, विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरुत्व बल. हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा, तुमसर येथे डॅश डॅशची मोठी बाजारपेठ आहे. तुमसर येथे डॅश डॅश मोठी बाजारपेठ आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तांदूळची मोठी बाजारपेठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा, कोरडी हवा विजेची डॅश डॅश असते? कोरडी हवा विजेची डॅश डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्वाहक असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा, महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे विधानसभेचे विद्यमान सभापती राहुल नर्वेकर आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा, भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? भारत अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? तर ऑप्शन क्रमांक 2 विकसनशील विशेषण समर्थक ठरेल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा, देशात डॅश डॅश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक देशात डॅश डॅश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश डॅश विषय आहे? भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅशच्या विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कृत्रिम जनुक. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया या देशाचा विक्रम मोडला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जूल हे कार्याचे एकक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेनचे असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, चांदीची संज्ञा काय आहे? चांदीची संज्ञा काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 Ag ही चांदीची संज्ञा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 छायाचित्रण उद्योगात करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक आयोडीन 131. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, वांझपणा
कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा येऊ शकतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यात देता येऊ शकते? खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यात देता येऊ शकतं? तर ऑप्शन क्रमांक 4 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलिओ हा रोग विषाणूमुळे होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बाभूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले? मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले? तर ऑप्शन क्रमांक 1 वाटाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन व हायड्रोजन असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हसन कर्नाटक ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 क जीवनसत्वाचा अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सरकारही हा रोग होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 मधुमेह हा रोग संसर्गजन्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सजीवांचे आंतररचनाचे अभ्यास करणारे शास्त्र कोणते? सजीवांचे आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ॲनाटॉमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 रेडियमचा शोध कोणी लावला? रेडियमचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 4 मेरी क्युरी यांनी रेडियम शोध लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोरचूद हे कॉपर सल्फेटचे मराठी नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यूटन हे खालीलपैकी बलाचे एकक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बटाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कशामध्ये तंतुमय अंगतूक मूळ असते? खालीलपैकी कशामध्ये तंतुमय म्हणजेच अंगतूक मूळ असते? तर ऑप्शन क्रमांक 2 गहूमध्ये असते. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विजेचा दाब मोजण्यासाठी डॅशचा वापर केला जातो. विजेचा दाब मोजण्यासाठी डॅशचा वापर केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 व्होल्ट मीटरचा वापर केला जातो. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोगाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅश डॅश अंधारात चमकतो. डॅश डॅश अंधारात चमकतो. तर ऑप्शन क्रमांक 4 फॉस्फरस हा अंधारात चमकतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अंतराचे एकक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 टीव्हीशी संबंधित संज्ञा कोणती? टीव्हीशी संबंधित संज्ञा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 DTH हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30
पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश साली करण्यात आला होता. पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश साली करण्यात आला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 मे 1974 साली करण्यात आला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सर्वात कठीण वस्तू कोणती? सर्वात कठीण वस्तू कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वात कठीण वस्तू ही हिरा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 फेसमेकर हे डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. फेसमेकर हे डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 3 हृदयाचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते? हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 करडईपासून तयार केले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम कार्बोनेट हा धुन्याचा सोडा यातील संयुगामधील रासायनिक पदार्थ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 हेलियम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Cu हे कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 Au ही सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 विमानाचा शोध हा राईट बंधू या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिस्मोग्राफ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण? महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस पेन. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅजशाने उपोषण केले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅजशाने उपोषण केले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 साने गुरुजी यांनी उपोषण केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने डॅजच्या साप्ताहिकातून लिखाण केले. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने डॅजच्या साप्ताहिकातून लिखाण केले. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रभाकर या साप्ताहिकातून लिखाण केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंदवन हे बाबा आमटे यांचे कर्मभूमीचे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली? मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असले तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 एवला या ठिकाणी दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅजच्या थोर समाजसुधारकांची पुण्यातील सनातन्यांनी यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. डॅजच्या थोर समाजसुधारकांची पुण्यातील सनातन्यांनी त्यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 गोग अगरकर यांची पुण्यातील सनातन्यांनी हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सरच्या संस्थेचे संस्थापक कोण होते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सरच्या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अभंग हे आपले
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, संत जनाबाई यांची समाधी डॅशडॅश येथे आहे. संत जनाबाई यांची समाधी डॅशडॅश येथे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 गंगाखेड या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला? लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 माही भट या लेखकाने लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते? संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल.